सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांतिः शांतिः शांतिः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। म्हणूनी स्वधर्मू जो सांडील तया ते काळू दंडील चोरू म्हणून हरिल सर्वस्व तयाचे। भगवंताच्या असीम कृपेने विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने सकल संतांच्या आशीर्वादाने सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेला हा नित्य ज्ञानेश्वरी चिंतन सोहळा आणि या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आजचा जो दिवस आहे तो 100वा दिवस आहे। गेल्या 100 दिवसापासून आपण ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून चिंतनाचा जो काही नित्यक्रम लावला आहे आणि यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि गेली 100 दिवस झाले माऊली ती सेवा करून घेत आहे। आज जी काही सेवेसाठी ओवी निवडली आहे, ज्या ओवीपासून आपण प्रारंभ करत आहोत ती ओवी म्हणजे ज्ञानेश्वरीतील तृतीय अध्यायातील 112 क्रमांकाची असून आजचं चिंतन आपल्या त्या ओवीपासून प्रारंभ होत आहे। या ठिकाणी भगवंत अर्जुनाला स्वधर्म सांगत असताना की ज्या पद्धतीने गृहस्थाने आपल्या जीवनामध्ये जे काही स्वधर्म पालन केले पाहिजे त्या संबंधानं बोलताना की अतिथीची सेवा करणे, प्राप्त वेळी ब्राह्मणाला भोजन देणे, गुरुभक्ती करणे, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहे। आणि या सगळ्या गोष्टी सांगत असताना माऊली म्हणतात हा जर स्वधर्म आपण आपला सोडला तर त्याचा परिणाम काय होईल, त्या परिणामाचंही वर्णन इथे या ठिकाणी माऊली करतात। माऊली म्हणतात त्या स्वधर्माचा त्याग केला तर स्वधर्माचा त्याग केल्यामुळे ज्या पद्धतीने जो काळ आहे तो काळ त्याची शिक्षा तर तुम्हाला करेलच, पण तुम्हाला जे काही हे सगळं मिळालं आहे, हे सगळं तुम्हाला जे काही प्राप्त झालं आहे आणि त्या प्राप्ताचा तुम्ही केवळ स्वतःसाठीच उपयोग केला आहे, म्हणून तुम्हाला चोर सुद्धा म्हटल्या जाईल किंवा चोर म्हणून सुद्धा तुम्हाला दंड दिला जाईल। कारण तुम्हा आम्हाला जे काही प्राप्त होतं ते भगवत कृपेने, देवाच्या कृपेने प्राप्त होतं आणि त्याचा उपयोग हा केवळ स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठी सुद्धा झाला पाहिजे। इतरांसाठी सुद्धा आपण त्यात खर्च केला पाहिजे। पण आपण जर आपला स्वधर्म व्यवस्थित पालन केला नाही, एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त झाली आणि ती केवळ स्वतःसाठीच जर आपण वापरली तर त्या पद्धतीने तुम्हाला त्याला जी काही शिक्षा असेल ती शिक्षा मात्र तुम्हाला भोगावं लागेल किंवा ती भोगल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही। म्हणून माऊली म्हणतात की स्वधर्म जो आहे त्या स्वधर्माचं पालन आपण केलं पाहिजे। भगवंत तेच अर्जुनाला सांगतात, माऊली तेच तुमच्या आमच्या माध्यमातून सगळ्यापर्यंत पोहोचवतात
की स्वधर्म ज्याने त्याने आपला स्वधर्म पालन केला पाहिजे. स्वधर्माचं पालन केलं तर मग त्यानं तीर्थयात्रा केली नाही, देवतार्चन केलं नाही, पूजा केली नाही तरीही चालेल, परंतु त्याने त्याचा जो काही स्वधर्म आहे त्याला जे सांगितलं आहे ते त्याने केलं पाहिजे. पुन्हा माऊली म्हणतात, मग सकळ दोषू भवंते गिवसुनी घेती दयाते रात्री समयी स्मशानाते भूते जैसी. त्याचा परिणाम सांगत असताना माऊली म्हणतात, ज्या पद्धतीने रात्र झाली की ज्याप्रमाणे पिशाच संपूर्ण स्मशान व्यापून टाकतात, काय रात्र झाल्यानंतर ज्या पद्धतीने पिशाच संपूर्ण स्मशान व्यापून टाकतात त्याप्रमाणे विविध प्रकारचे पापे असे माणसाला पछाडतात. जर आपल्या स्वधर्माचं पालन आपण केलं नाही तर स्मशानातील ज्या पद्धतीने जे काही प्रेत आहे, भूत आहे, पिशाच आहे ते ज्या पद्धतीने रात्रीच्या वेळेस स्मशानामध्ये वास करतात, निवास करतात, त्या पद्धतीने आपल्या ठिकाणी संपूर्ण पापे जी आहे ते पापे वास करतात, त्या ठिकाणी राहतात आणि ते पापे विविध प्रकारे आपल्याला पछाडतात. मग आपण रोगराईच्या माध्यमातून म्हणा, कशाच्या माध्यमातून म्हणा, की आपल्याला ते पापे भोगायला येत असतात. आणि म्हणून आपण आपल्या स्वधर्माचं पालन व्यवस्थितरित्या केलं गेलं पाहिजे, अशा पद्धतीने माऊली म्हणतात. तैसे त्रिभुवनाची ये दुःखे आणि नानाविधी पातके दैन्य जात ते तुके तेथीची वसे. ज्याप्रमाणे त्रिभुवनातील विविध दुःखे, नाना तऱ्हेची पातके, सर्व दारिद्र्य त्या स्वधर्माने न वागणाऱ्या माणसाजवळ राहतात. तुम्ही पाहता कधी कधी काही काही लोक श्रीमंत असतात पण कंजूस असतात. या जन्मामध्ये त्यांना त्यांच्या भाग्याने मिळालं आहे, परंतु पुढच्या जन्मामध्ये त्यांना मिळेलच म्हणून असं नाही. अरे साधं आहे, व्यवहारामध्ये जर कोणी आपल्याला मदत केली तर त्याची परतफेड आपण केली पाहिजे, त्याची परतफेड आपण त्या मोबदल्यात केली पाहिजे. पण जर आपण त्याची परतफेड त्या मोबदल्यामध्ये जर करत नसेल तर तो एक प्रकारचा विश्वासघात होतो किंवा विश्वासघातिकीपणा होतो. त्या पद्धतीने भगवंताने आपल्याला हे सगळं दिलं आहे, हे सगळं स्वतःच्या उपभोगासाठीच नाही दिलं तर जगाच्या कल्याणासाठी सुद्धा ते दिलं आहे, जगाच्या हितासाठी सुद्धा दिलं आहे. जर आपण त्या जगाच्या हितासाठी जर त्याचा उपयोग करत नसेल तर मग मात्र आपली जी काही अशी अवस्था आहे ती अशा अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा म्हणतात की तैसे त्रिभुवनाची अदुके नानाविधी पातुके दैन्य जात तितकी तिथीची वसे. त्याप्रमाणे सगळे जे काही दुःख दारिद्र्य आहे त्याच ठिकाणी वास करतं. आणि ऐसे होय तया उन्मत्ता मग न सुटे बापा रुंदता परिकल्पांती ही सर्वथा प्राणीगण हो. बघा, प्रजाजना हो, याप्रमाणे त्या उन्मत्त माणसाला दुःख भोगावे लागते. बाबांनो, कितीही आक्रोश केला तरी कल्पांताच्या शेवटी त्या मोठ्या दुःखातून त्याची सुटका होऊ शकत नाही. अरे ज्यांनी आपला स्वधर्म पालन केला नाही त्या स्वधर्माचं पालन न केल्यामुळे ब्रह्माजी सांगतात प्रजाजन हो. कारण प्रजेने ब्रह्माजीला प्रश्न केला होता की आम्ही आता काय केलं पाहिजे. त्यावेळेस ब्रह्माजीने त्यांना सांगितलं की तुम्ही स्वधर्माचं पालन केलं पाहिजे, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्वधर्माचं पालन केलं पाहिजे. मग स्वधर्माचं पालन करत असताना ब्रह्माजीने वर्णन करून सांगितलं कशा पद्धतीने स्वधर्माचं पालन केलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण राहिलं पाहिजे. परंतु तरीही सुद्धा जर कोणी प्रजाजन हो, जर स्वधर्माचं पालन जर तुम्ही करत नसाल तर मग मात्र ज्यावेळेस कल्पांताचा शेवट येईल त्यावेळेस तुम्ही कितीही आक्रोश केला तरीही तुम्हाला त्या दुःखातून सोडवणारं कोणी नाही. अरे ज्यावेळेस आपल्याला एखादा आजार होतो, ज्यावेळेस आपल्या एखाद्या शरीराला विजा होते, ज्यावेळेस आपण दुःख भोगत असतो त्यावेळेस जे काही दुःख आहे, जो काही आजार आहे तो आजार आपल्यालाच भोगावा लागतो. काय तो आजार आपल्यालाच भोगावा लागतो, आपल्यालाच भोगून तो फेडावा लागतो. बाकी कोणीही त्या आजारामध्ये त्या दुःखामध्ये सहभागी होऊ शकत नाही. आपण म्हणतो की दुःखामध्ये सहभागी झालो, हे झालो, ते झालो, परंतु ज्याचं दुःख त्यालाच भोगावं लागत असतं, ज्याचं दुःख त्यालाच भोगावं लागत असतं. आजार असेल तर त्याचा आजार त्यालाच भोगावा लागतो. त्या पद्धतीने जर त्याने त्याचा स्वधर्म पालन केला नाही
तर त्यापासून होणारे जे काही पातक आहे त्या पातकाचं जे काही पातक लागेल ते कल्पांताच्या शेवटी त्याला भोगावंच लागल आणि त्या ठिकाणी त्याची कोणीही मदत करणार नाही. कारण ज्यावेळेस त्याने काही चांगलं काम करायला पाहिजे होतं, योग्य कर्म करायला पाहिजे होतं, त्यावेळेस त्याच्याकडून घडलं नाही. आणि आता ज्यावेळेस त्याचा अंत समय आला त्यावेळेस मात्र त्याला हे जे काही सगळे पातक आहे हे सगळे पातक त्याला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. सोडविना असं म्हणतात ना की भगवंताशिवाय कोणीही तुम्हाला सोडणार नाही. एकटा भगवंतच तुमचा फक्त काय करू शकतो, तुम्हाला अंतकाळामध्ये तुम्हाला सहकार्य करू शकतो. बाकी या जगामध्ये कोणीही तुम्हाला सोडू शकत नाही. स्वतःचे मायबाप सुद्धा सोडू शकत नाही. पुन्हा माऊली म्हणतात, म्हणून निजवृत्ती हे न सांडावी, इंद्रियाबरोबर नेदावी, ऐसे प्रजाती शिकवी चतुराननु. की ज्याप्रमाणे म्हणून कोणीही स्वधर्माचा त्याग करू नये आणि इंद्रियांना सैल सोडू नये, याप्रमाणे ब्रह्मदेव प्रजेला समजावून सांगू लागले की कोणीही बाबा काय करू नये, तर स्वधर्माचा त्याग करू नये. प्रत्येकाने आपापला स्वधर्म आचरला पाहिजे, आचरणात आणला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, इंद्रियाला सैल सोडू नये. कारण इंद्रियाचा जर लाड तुम्ही पुरवण्याचा प्रयत्न केला तर त्या इंद्रियाला कितीही भोग्य वस्तू मिळाली तरी त्याचं समाधान होत नाही. ज्या पद्धतीने माऊलीने सांगितलं आहे की एखादी लाकूड आहे, लाकडाला अग्नी लागलेला आहे आणि लाकडाला अग्नी लागेल असताना तो अग्नी विझवण्यासाठी तुम्ही कितीही लाकडं त्याच्यामध्ये ओतले तर तो अग्नी विझणार नाही, उलट तो पेटेल. तसं जे काही भोग आहे ते भोग भोगण्यासाठी तुम्ही कितीही ते भोग भोगून तृप्त होण्याचा प्रयत्न केला तरी ते भोग भोगून तुम्ही तृप्त होऊ शकत नाही. म्हणून विषयाचा लाड या ठिकाणी करू नये. विषयाचा तुम्ही थोडाही लाड केला, इंद्रियाचा थोडाही लाड केला तरीही सुद्धा ते जे इंद्रिय आहे ते इंद्रिय विषयाकडे तुम्हाला ओढून नेतील आणि त्यांचं समाधान कदापि होणे शक्य नाही. इंद्रियाचं समाधान कदापि होणे शक्य नाही. कारण इंद्रियांना नेहमी भोगायला आवडते, इंद्रियाला नेहमी विषयामध्ये रमायला आवडतं. कारण तो एका जन्माचा त्याचा संस्कार नाही, अनंत जन्माचा संस्कार असल्यामुळे त्याला त्या ठिकाणी इंद्रियाला उपभोग घ्यायला आवडत असतं. म्हणून अशा पद्धतीने या ठिकाणी सांगतात की जर तुम्ही तुमचा स्वधर्म सोडला आणि तुम्ही जर इंद्रियाचा लाड पुरवला तर ते सुद्धा तुम्हाला घातक आहे, किंवा त्या पद्धतीने तुम्ही त्याला सैल सोडू नये अशा पद्धतीचा उपदेश ब्रह्माजी प्रजेला, माऊली आपल्याला आणि भगवंत अर्जुनाला करताना दिसतात. पुन्हा माऊली सांगतात, जैसे जळचरा जळ सांडे मग तत्क्षणी मरण मांडे, हा स्वधर्म तेने पाडी विसंबू नये. अरे माऊली म्हणतात की ज्याप्रमाणे जे जलचर आहे, जलचर म्हणजे मासा प्राणी आदी जे काही जलचर प्राणी आहे, हे जलचर जेवढे प्राणी आहे त्याने जर पाण्याचा त्याग केला तर त्या क्षणी त्या जलचर प्राण्याचा काय होतो, तर मृत्यू होतो. त्या क्षणी काय होतो, त्याचा मृत्यू होतो. म्हणून जेवढे काही जलचर प्राणी आहेत ते पाण्याच्या साह्याने राहतात, पाण्याच्या आश्रयाने राहतात. परंतु हे जे काही जलचर प्राणी आहे, हे जलचर प्राणी जर पाण्याच्या बाहेर काढले तर ते काय करतात, आपला प्राण सोडून देतात किंवा ते जगू शकत नाही. त्या पद्धतीने ज्याने आपल्या जीवनामध्ये सुधर्माचा त्याग केला आहे तो सुद्धा जास्त काळ टिकू शकत नाही. त्याचं पुण्य नाश पाहून त्याचं पातक निर्माण होऊन त्याला त्या पातकाला भोगायला भाग पडते किंवा ते पातक त्याला भोगावंच लागतं. म्हणून ज्या पद्धतीने उदाहरण माऊलीने या ठिकाणी सांगितलं की जलचर प्राणी जसे जलातून बाहेर आल्यानंतर त्यांची जशी अवस्था होते तसं स्वधर्माचा त्याग केल्यानंतर तशी माणसाची अवस्था होते. म्हणून तुम्ही समजते आपुलिया कर्मी उचिती निरत व्हावे पुढती म्हणिपत असे. काय, याप्रमाणे तुम्ही सर्वांनी आपल्या स्वधर्माप्रमाणे निरंतर कर्म करावीत हे मी पुन्हा पुन्हा सांगत आहे असे ब्रह्मदेव म्हणाले. काय,
म्हणून तुम्ही सर्वांनी आपल्या स्वधर्माप्रमाणे निरंतर कर्म करावीत. तुमचा जो काही स्वधर्म असेल त्याप्रमाणे तुम्ही निरंतर कर्म करत राहावे असं ब्रह्माजी प्रजेला सांगत आहे. आता पुन्हा भगवंत अर्जुनाला काय सांगतात ते बघा. यज्ञशिष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषे भुंजते त्वघं पापा ए पंचात्मकारणां. की यज्ञातील शेष राहिलेलं अन्न खाणारे महान पुरुष सर्व प्रकारच्या पापापासून मुक्त होतात. आणि जे पापी लोक आपल्या शरीर पोषणाकरताच भोजन करतात ते तर अन्नाच्या रूपाने केवळ पापच भक्षण करत असतात. बघा, म्हणून आपण हे जे काही आहे अन्न, त्या अन्नाला आपण काय कशाची उपमा देतो. अरे ज्यावेळेस आपण जेवण करतो, उदरभरणनो हे जाणीजे यज्ञ कर्म, की आपण केवळ उदरभरण करत नाही तर ते एक यज्ञ कर्म करत आहे. आपण म्हणतो ना मराठीमध्ये, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरणनो हे जाणीचे यज्ञ कर्म. अरे किती सुंदर म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीने की आपण आहार करतो, आहार घेतो म्हणजे काय करत आहे, सहज आपण यज्ञ कर्म करत आहे. म्हणून आहार घेत असताना मी तुम्हाला सांगितलं की ज्या पद्धतीने भगवंताला नैवेद्य दाखवूनच तो आहार घेतला पाहिजे. आणि जर भगवंताला नैवेद्य दाखवून जर तुम्ही आहार घेतला नाही तर ते अन्न जे आहे ते अन्न चोरीने खाल्ल्यासारखं आहे किंवा चोरी करून खाल्ल्यासारखं आहे. म्हणून भगवंताला दाखवूनच ते अन्न आपण काय केलं पाहिजे, ग्रहण केलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण ताटावर बसू त्यावेळेस ताटावर पाणी फिरून आपण ते अन्न ग्रहण केलं पाहिजे. त्याही वेळेस आपण ते भगवंताला अर्पण करत असतो. आणि म्हणून जे पापी लोक असतात ते आपल्या शरीर पोषणाकरताच भोजन करतात. त्यांना काही त्याचं हे नसतं. ते असं म्हणणार नाही की हे जे काही यज्ञ आपण जे अन्न ग्रहण करत आहोत ते अन्न ग्रहण कशासाठी करत आहोत, तर आपण केवळ आपलं पोट भरण्यासाठी अन्न आपण ग्रहण करत आहोत. काय वास्तविक पाहिलं तर आपण जेवढे काही सनातन धर्माला मानणारे आहे तेवढे आपण हे अन्न नसून जे आपण ग्रहण करतो ते एक प्रकारचं पूर्ण ब्रह्म आहे. आणि ब्रह्म म्हणून आपण काय ते सेवनही करत असतो. आणि यज्ञामध्ये म्हणजे या उदररूपी यज्ञामध्ये आपण ते टाकत असतो. परंतु जर एखादा केवळ आपल्या शरीर पोषणाकरताच ते खात असेल किंवा त्याचा जर तसा भाव नसेल तर त्या अन्नाच्या रूपाने तो पापच भक्षण करत आहे असं समजावं. आता माऊली त्या संबंधानं काय म्हणतात ते बघा. देखा विहित क्रिया विधी निर्हेतुका बुद्धी, जो असतिया समृद्धी विनियोग करी. जो विहित कर्म अनासक्त बुद्धीने करतो आणि आपल्या संपत्तीचा विनियोग स्वधर्मासाठी करतो. काय विहित कर्म, शास्त्राने जे कर्म सांगितले, एक विहित कर्म, दुसरं निषिद्ध कर्म. जे विहित कर्म आहे ते विहित कर्म जे शास्त्रामध्ये सांगितलंय त्या विहित कर्माप्रमाणे आपण वागलं पाहिजे. आणि जर निषिद्ध कर्म असेल तर त्या पद्धतीने आपण वागलं नाही पाहिजे. म्हणून शास्त्र सांगेल ते राज्यही तृण मानावे. एखाद्या वेळेस शास्त्राने सांगितलं की हे राज्य सांभाळणं किंवा राज्य चालवणं योग्य नाही तर ते राज्याचाही त्याग आपण केला पाहिजे असं शास्त्र सांगतं. तर राज्याला सुद्धा काडी इतकं महत्त्व आपण देता कामा नाही. पण आपलं जे काही विहित मार्ग आहे किंवा आपल्याला शास्त्राने जे सांगितलं विहित कर्म आहे ते विहित कर्म आपण केलं पाहिजे. आणि कसं केलं पाहिजे, अनासक्त बुद्धीने केलं पाहिजे. कुठल्याही पद्धतीची त्याच्यामध्ये आसक्ती नसावी. आता आपल्याला विहित कर्म काय, हर हर संध्या उपासते, की सकाळ संध्याकाळ संध्या केली पाहिजे. तसं तर 3 टाईम केली पाहिजे. पण आता या कलियुगामध्ये कोणाला एवढा वेळ आहे, म्हणून सकाळ संध्याकाळ संध्या केली पाहिजे. सकाळी देवता अर्चन, देवता पूजन, संध्याकाळी सुद्धा हातपाय धुतल्यानंतर देवाच्या समोर बसून दिवा लावणे असेल, जप करणं असेल, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या नित्यनेमाने आपण केल्या पाहिजे. जर आपण असं विहित कर्म अनासक्त बुद्धीने केलं तर त्याची फलश्रुती सुद्धा तुम्हाला तेवढ्याच मोठ्या प्रमाणात लावेल. आणि त्यामध्ये जर तुम्ही आसक्त होऊन ते कर्म केलं, काहीतरी सकाम भावनेने कर्म केलं तर मग मात्र
तुम्हाला सकामतेप्रमाणे ही फल मिळेल. परंतु खऱ्या अर्थानं या ठिकाणी माऊली म्हणतात की जे काही कर्म असेल, विहित कर्म असेल, ते अनासक्त भावाने, अनासक्त बुद्धीने करा आणि आपल्या संपत्तीचा विनियोग स्वधर्मासाठी करा. स्वधर्मासाठी म्हणजे काय? स्वतःच्यासाठी नाही. अरे विहित जे काही आपल्याला शास्त्राने सांगितलं आहे की कोणतं, मागे तुम्ही पाहिलं की प्राप्तवेळी संत भोजन, प्राप्तवेळी ब्राह्मण भोजन, आहे की नाही, जे काही अतिथी भोजन, त्यानंतर जे काही दान धर्म असेल, मंदिरासाठी असेल, देवासाठी असेल, एखादा भिकारी असेल किंवा एखादा गरजू असेल त्याच्यासाठी सहकार्य करणं, हा झाला तुमचा स्वधर्म. म्हणून तो स्वधर्म तुम्ही काय करा, त्याचं पालन करा आणि तुमची जी संपत्ती आहे त्या संपत्तीचा विनियोग स्वधर्मासाठी करा. काय करा? स्वधर्मासाठी करा, केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी नाही. तुमचा स्वधर्म जे तुम्हाला सांगतो त्या पद्धतीने त्या संपत्तीचा विनियोग करा. गुरु गोत्राग्नी पूजी, अवसरी भजे द्विजी, निमित्ताधिक एजी पित्र उद्देशे. आता इथे पुढे सांगितलीच आहे त्या गोष्टी सगळ्या. जो गुरुची मनोभावे सेवा करतो, स्वगोत्रातील लोकांवर उपकार करतो, अग्नीची पूजा करतो, योग्य प्रसंगी ब्राह्मणाची सेवा करतो आणि पित्राच्या करता श्राद्धाधिक निमित्त कर्मे करतो. काय? जो व्यक्ती गुरुची मनोभावे सेवा करतो. अरे स्वधर्म पालन करत असताना तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे मिळालेले गुरु आहे त्या गुरूंची आपण सेवा केली पाहिजे. सेवा म्हणजे आश्रम असेल, आश्रमाची सेवा करा. एखादा गृहस्थ गुरुजी असेल तर त्यांनी जी जबाबदारी दिली त्या जबाबदारी पार पाडण्याचं तुम्ही काम करा. त्याच्यानंतर स्वगोत्रातील लोकांवर उपकार करा. तुमच्या गोत्रामधील जे काही लोक आहेत त्यांच्यावर उपकार करा, त्यांना मदत करा, अग्नीचं पूजन करा आणि योग्य प्रसंगी ब्राह्मणाला आणि पित्राला सुद्धा काय करा? भोजन द्या. ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहे. गुरुची सेवाही सांगितली आहे. तुम्हाला आपल्या शास्त्रामध्ये गुरुला फार मोठं स्थान आहे. एवढंच नाही, जर आपण गुरुची सेवा केली तर गुरुच्या सेवेनंतर काय फलश्रुती मिळते हेही तुम्हाला आम्हाला माहिती आहे. कारण माऊलीने गुरुच्या संबंधाने एवढं सुंदर वर्णन या ज्ञानेश्वरीमध्ये केलं आहे की गुरु आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे असं आपल्याला वाटून जाईल. काय? कारण गुरुशिवाय तरुणोपाय नाही. आणि जर तुम्ही गुरुला सोडून जर सगळं काही करायचा प्रयत्नही करत असेल तरीही तो निश्चित त्या ठिकाणापर्यंत जाईल म्हणून गॅरंटी नाही. असं म्हणतात, मनोमार्गी गेला तो तिथे चिमुकाला. जो मनोमार्गाने किंवा मनानं जर काही करत असेल तर तो त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. हरिपाठी स्थिरवला तोची धन्य. की एखादा जर म्हणत असेल की मला काय करायचं गुरु, तर तो स्वतःच्या मनाने एखादं कर्म करायचं असेल तर तो त्या शेवटावर किंवा त्या ठिकाणपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून गुरुची पूजा करा, गुरुची भक्ती करा. गोत्र असेल, अग्नी असेल, या सगळ्यांसाठी काय करा? तुम्ही काम करा, यांची सेवा करा. पुन्हा सांगतात, या यज्ञक्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता होत शेष स्वभावता उरे जे जे. आणि अशा पद्धतीने सर्व विहित उचित अशा यज्ञ कर्माच्या रूपाने यज्ञभोक्ता ईश्वराच्या ठिकाणी हवन करून जे यज्ञशेष सहज राहील. विहित कर्मामध्ये जे काही विहित असेल, उचित असेल, या यज्ञ कर्माच्या रूपाने यज्ञभोक्ता ईश्वराच्या ठिकाणी हवन करा. काय? यज्ञ या हे जे वर सांगितले आहे याच्या माध्यमातून तुम्ही यज्ञभोक्ताच्या जो आहे त्या ईश्वराच्या ठिकाणी काय करा? तर हवन करा, म्हणजे त्याला समर्पित करा. काय करा? समर्पित करा. आणि जे जे यज्ञशेष राहील, पुढे माऊली सांगणारच आहे की जे सुखे आपल्या घरी कुटुंबीशी भोजन करी की भोग्यची ते निवारी कल्मशाते. ते सुखा समाधाने आपण कुटुंबासह सेवन केलं पाहिजे. त्या यज्ञशेष सेवनामुळे सर्व पातके नाहीसे होतात. जो आपण यज्ञ करू, जे विहित कर्म आपल्याला सांगितले आहे त्या विहित कर्माचं पालन आपण करू आणि त्या विहित कर्माचं पालन केल्यानंतर जो काही यज्ञशेष राहील, जो काही प्रसाद राहील, त्या प्रसादाचे आपण काय केलं पाहिजे? ग्रहण केलं पाहिजे. आणि ते जर ग्रहण आपण केलं तर त्या ठिकाणी आपले सर्व पातक जे आहे ते सर्व पातक नाहीसे झाल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा माऊली सांगतात, ती यज्ञावशिष्ट भोगी म्हणून सांडी जेतो आधी जया परी महारोगी अमृत सिद्धी. ज्याप्रमाणे अमृताचे प्राशन केले की ज्याप्रमाणे महारोग नाहीसा होत असतो,
त्याप्रमाणे यज्ञातील अवशेष जो भोगतो त्याची दुःखे नाहीशी होतात. अमृताचं प्राशन केलं की ज्याप्रमाणे महारोग नाहीसा होतात. अरे अमृत जर तुम्ही प्राशन केलं तर कितीही मोठा महारोग असू द्या ना, कितीही मोठा महारोग असू द्या, तुम्हाला त्याचा काही परिणाम होणार आहे का? नाही होणार. कारण जे अमरत्व प्रदान करणार आहे, जे अमरता प्राप्त करून देणार आहे, असं अमृत तुमच्याकडे आहे. आणि असं अमृत तुमच्याकडे असल्यामुळे तुम्हाला काही अडचण आहे का? तुम्हाला काही दुःख आहे का? काही नाही. कारण अमृतच तुम्ही सेवन केलं आहे, तुम्हाला मरणही नाही, अमर झाले तुम्ही. मग तुम्हाला कितीही मोठा आजार असेल, काही असेल, तर तुम्हाला चिंता करायची काम नाही, चिंता करायची आवश्यकता नाही. मग कितीही मोठा महारोग असला तरीही तो अमृताच्या सेवनाने जसा नाश पावतो, त्याप्रमाणे यज्ञातील औषध जो भोगतो त्याचे दुःख नाश होतात. पण यज्ञ कोणता? जो सुधर्मरूपी यज्ञ, जो विहित कर्म तुम्हाला सांगितलं आहे शास्त्राने, तो यज्ञ. आणि ते जर तुम्ही व्यवस्थितरित्या पार पडला आणि त्याचा जो काही यज्ञशेष तुम्ही सेवन केला, तर तुमचं सगळं पाप नष्ट होतं. की तत्वनिष्ठू जैसा नागवे भ्रांतिलेशा, तो शेष भोगी तैसा ना कळे दोषा. पुन्हा माऊली सांगतात की ज्याप्रमाणे ब्रह्मनिष्ठ माणसाला भ्रांतीपासून बाधा होत नाही, त्याप्रमाणे यज्ञशेष सेवन करणाऱ्यास दोषाचा बाधा होत नाही. ज्याप्रमाणे दोषाचा बाधा होत नाही कोणाला? अरे जो ब्रह्मनिष्ठ असतो त्या ब्रह्मनिष्ठाला भ्रांतीपासून बाधा होत नाही. भ्रांती म्हणजे भ्रम. त्याला सगळं माहिती आहे, हे जगत सगळं भ्रांती स्वरूप आहे, हे सगळं जगत सगळं भ्रम स्वरूप आहे. आणि त्यामुळे या जगाला तो सत्य समजत नाही. म्हणून या जगाला सत्य न समजता तो या सगळ्या जगाला भ्रम समजतो. म्हणून त्याला त्या भ्रांतीपासून दुःख होतं का? आपण या जगाला सत्य समजतो आणि जगाला सत्य समजून आपण त्या संबंधाने व्यवहार करतो. जगाला खरं समजून आपण त्या संबंधाने व्यवहार करतो. आणि खरं समजून त्या संबंधाने व्यवहार करत असताना आपण तसं वागतो सुद्धा. त्याप्रमाणे या ठिकाणी जो ब्रह्मनिष्ठ असतो तो या सगळ्या जगाला मिथ्या समजतो आणि तो त्या पद्धतीने व्यवहार करतो, त्या पद्धतीने वागतो. तसं इथे माऊलींनी तेच उदाहरण सांगितलं आहे की तत्वनिष्ठ ज्याप्रमाणे त्याला भ्रांती होऊ शकत नाही. किंवा आणखीन सांगतात की जसा यज्ञशेष सेवन करणाऱ्या दोषाचा बाधा होत नाही, तसं जो काही यज्ञशेष जो सेवन करतो त्याला दोषाचा बाधा होऊ शकत नाही, त्याला दोष त्याला त्रास देऊ शकत नाही. पुन्हा माऊली सांगणं, म्हणून स्वधर्मी जे अर्जे ते स्वधर्मीची विनियोगी जे, मग उरे ते भोगीची संतोषशी. अशा पद्धतीने स्वधर्माच्या आचरणाने जे मिळेल त्याचा विनियोग हा स्वधर्मासाठी करावा. मग जे सहज उरेल त्याचा संतोषाने उपभोग घ्यावा. जे तुम्हाला तुमच्याकडे आहे, जे काही तुम्हाला मिळत आहे त्याचा उपयोग तुम्ही काय करा? स्वधर्मासाठी करा, योग्य कामासाठी करा. आणि जे उरेल त्याचा उपभोग घ्या. जर तुम्ही केवळ तुमच्यासाठी जर त्याचा उपयोग करत असाल, केवळ तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी जर उपयोग करत असेल आणि त्याच्यातून कोणाला मदतही करण्याची अपेक्षा नसेल, दान धर्म करण्याची इच्छा नसेल, पुण्यकर्मही करण्याची इच्छा नसेल, सहकार्य करण्याची इच्छा नसेल, तर असं समजा की तुम्ही एक पद्धतीने काय करत आहे? पाप करत आहे. पण या ठिकाणी माऊली म्हणतात की ज्या पद्धतीने तुम्हाला जे स्वधर्माने जे काही सांगितले आहे त्या पद्धतीने तुम्ही कार्य करा. उरलेला जो शेष भाग आहे तो शेष भाग तुम्ही सेवन करा. त्याच्यामुळे तुम्हाला पापास तुम्ही भागीदार होणार नाही, तुम्हाला पाप लागणार नाही. अशा पद्धतीचं वर्णन या श्लोकावर केलं आहे. यातील अजून काही ओव्या बाकी आहे तर त्या आपण आता उद्याच्या चिंतनामध्ये पाहणार आहोत. आणि आजची जी झालेली सेवा आहे ती विश्व माऊली ज्ञानोबरायाच्या चरणी आपण समर्पित करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.